हाय हॅलो वेलकम। मी तेजल चौकेकर खोत फिल्मी गॉसिप या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपल्या धावपळीच्या जीवनात थोडा का होईना आपल्याला विरंगुळा लागतोच आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी मनोरंजन विश्वातील काही क्रिस्पी मसालेदार अशा बातम्या घेऊन आली आहे। चला तर मग जाणून घेऊयात फिल्मी दुनियेत नेमकं घडतंय तरी काय। गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं। दोघंही एकमेकांसोबत राहत नव्हते आणि अभिषेकचं दुसऱ्या अभिनेत्रीशी अफेअर सुरू होतं। अशा चर्चांना वेग येताना आपल्याला दिसून येत होतं। पण नुकतेच ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं। कारण होतं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील वार्षिक समारंभाचं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आराध्या बच्चनने देखील परफॉर्मन्स केला आणि म्हणून हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी ऐश्वर्या, अभिषेक आणि तिचे आजोबा अमिताभ बच्चन हे देखील समारंभाला आले होते। त्यावेळी अभिषेकचा ऐश्वर्यासोबतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये दोघं शाळेच्या गेटजवळ पोहोचल्यावर अभिषेकने ऐश्वर्याचा हात पकडला आणि तिला पहिले आत जाण्यास सांगितले। तिच्या मागून तो तिला कोणाचाही धक्का लागू नये म्हणून तिला सपोर्ट करताना दिसला। धीरूभाई अंबानी शाळेत झालेल्या गॅदरिंगमध्ये शाहिद करीना एकाच फ्रेममध्ये दिसले। अंबानी स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शनचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐश्वर्या अभिषेकची मुलगी आराध्या, शाहरुख खानचा मुलगा अब्राम, करीना सैफची मुलं तैमूर आणि जेहर तसेच शाहिद कपूरची मुलगी मिशा याच शाळेत शिकतात। त्यामुळे मुलांच्या गॅदरिंगसाठी या सर्व स्टार्सने शाळेत हजेरी लावली। याच कार्यक्रमामधील शाहिद आणि करीनाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहिद करीना कपूर एकाच फ्रेममध्ये दिसले। करीनाच्या मागेच शाहिद कपूर बसला होता। या दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहून चाहत्यांना देखील खूप आनंद झाला। अभिनेत्री राधिका आप्टेच्या मॅटर्निटी फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। कारण राधिकानं एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते आणि या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोलही केलं। म्हणून प्रेग्नन्सीमध्ये तिची अवस्था नक्की कशी होती यावर राधिकाने ओक मॅगझिनसोबत संवाद साधला। तेव्हा ती म्हणाली, माझी प्रेग्नन्सी हा अपघात नव्हता, मात्र तरीही मला धक्का बसला। कारण मी एवढ्या वाढलेल्या वजनामध्ये स्वतःला कधी पाहिलं नव्हतं। माझं अंगही सुजलं होतं, मात्र बाळाला जन्म दिल्याच्या अवघ्या 2 आठवड्यात माझं शरीर पुन्हा वेगळं दिसू लागलं आणि बदललेल्या या शरीरात मला एक वेगळं सौंदर्य आता जाणवतंय। माझ्यासाठी बाळाला जन्म देणं हे नक्कीच चमत्कारी आहे, पण प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या वेदना आणि त्रासाबाबत कोणी काहीही भाष्य करत नाही। त्यामुळे लोकांचं असं वागणं मला मूर्खपणाचं वाटतं। टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून ते दोघं भारताबाहेर शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू होती। आता या चर्चेला विराटच्या लहानपणापासूनचे कोच राजकुमार शर्मा यांनी पूर्णविराम दिलाय। ते नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की विराट मुलं आणि पत्नी अनुष्का शर्मा सोबत लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे। देव माणूस या मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे। बहुचर्चित तेजस प्रभा विजय देवस्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतायत। दरम्यान महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची ऑनस्क्रीन जोडी हे या चित्रपटातील मुख्य आकर्षण असेल। त्यामुळे नक्कीच हा चित्रपट एक जबरदस्त मेजवानी देणारा ठरणार आहे। टीव्ही मालिका आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली मायरा वायकुळ आगामी मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटात झळकणार आहे। 31 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल। पण त्याआधी सोशल मीडियावर सुरू असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येते। सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी अर्पण प्रदर्शित करण्यात आलं। या प्रसंगी मायरा वायकुळ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते। महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे प्रेक्षकांसाठी नक्कीच ही मनोरंजनाची एक मेजवानी ठरणार आहे। थोडी खट्या, गोंडस आणि काहीशी हळवी असणारी एक अनोखी कथा या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकेश गुप्ते यांनी सांभाळत आहेत। अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात। सध्या मात्र हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेत। ते कारण म्हणजे आगामी जिलेबी या चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघंही एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसून येणार आहेत। त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे। फिल्मी गॉसिपमध्ये वेळ झाले इथेच थांबायची। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।